पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख ओमप्रकाश भैवाल यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या गाडीवरचा दिवा अखेर झाकण्यात आलेला आहे आणि यामार्फत महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्या चुकीची कबुली दिल्याचं आपण म्हणू शकतो। मुळातच आपत्ती व्यवस्थापनाचं हे जे पद आहे ते कंत्राटी पद्धतीनं महानगरपालिकेनं भरलेलं आहे। तिथं ओमप्रकाश भैवाल यांची नेमणूक केलेली आहे, परंतु या पदाला अद्यापही शासन मान्यता नाही आहे। हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन विभागानं आधीच कबुली जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। त्याबरोबरच ज्या पदावरती एखादा कंत्राटी अधिकारी नेमलेला आहे तर त्याला सुद्धा अशा प्रकारे दिवा वापरण्याची सुद्धा मान्यता नाही आहे, याची सुद्धा कबुली प्रशासन विभागानं आधीच या ठिकाणी दिलेली आहे। मग त्यानंतरही केवळ हा दिवा झाकून हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय सध्य करू पाहते? कारण ओमप्रकाश भैवाल या दिव्याचा कधीही आणि कुठंही वापर करू शकतात, कारण केवळ त्याच्यावरती एक कापड जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यामुळं महानगरपालिकेच्या आवारातून ते बाहेर गेले तर ते कुठंही आणि कधीही या दिव्याचा वापर जो आहे तो या ठिकाणी करू शकतात आणि हाच नियमाचा भंग आहे। त्याच्यामुळं हा दिवा काढण्यात यावा अशा प्रकारची एक मागणी जी आहे ती या ठिकाणी होत होती, परंतु महानगरपालिकेनं केवळ दिवा झाकण्यातच धन्यता या ठिकाणी मानलेली आहे। त्यामुळं असाही प्रश्न उपस्थित होतो की ओमप्रकाश भैवाल यांच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे का? कारण महापालिका प्रशासन विभागाचे प्रमुख मनोज लोणकर जे आहेत त्यांनी पहिल्या दिवशी मान्य केलेलं होतं की ते लावू शकत नाहीत, मग त्याच्यावरती कारवाई का केली जात नाही? त्यांनी सुद्धा केवळ हे झाकण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि दुसरीकडं महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या कानावर सुद्धा ही बाब गेलेली आहे। ते त्यांच्यावरती ओमप्रकाश भैवालांवरती का मेहरबान आहेत हा सुद्धा प्रश्न पहिल्या दिवशीच आपण या ठिकाणी उपस्थित केलेला होता। त्यांनी सुद्धा हा दिवा काढण्याचे आदेश दिलेले नाही आहेत। त्यामुळं महानगरपालिकेचे प्रशासन विभागाचे मनोज लोणकर असतील किंवा महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे सुद्धा यामध्ये दोषी आहेत का असं म्हणायला सुद्धा वाव आहे, कारण ते याकडं वेळोवेळी कानाडोळा करत आहेत। राहिला प्रश्न पोलिसांचा, कारण आपत्ती व्यवस्थापन ज्या वेळेला विभाग जिथं आपत्ती निर्माण होते त्या ठिकाणी ओमप्रकाश भैवाल हीच गाडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचत असतात, तिथं पोलीस असतात। पोलिसांच्या नजरेत सुद्धा ही बाब पडलेली आहे। अगदी ABP माझानं ही बाब समोर आणल्यानंतर त्यांनाही याबाबत समजलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून वेळोवेळी आम्ही फक्त कारवाई करू असं या ठिकाणी बोललं जातं आहे। प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कारवाई होत नाही आहे। जवळपास 15 दिवस उलटत आलेले आहेत, परंतु ते याबाबत कुठलीही कारवाई करत नाही आहेत। त्यांच्याकडून म्हणजेच जे ट्रॅफिकचे DCP आहेत विवेक पाटील यांना याबाबत विचारलं असं त्यांनी सांगितलं की हे MH12चं पासिंग आहे, त्यामुळं हा प्रश्न पुण्याशी संबंधित आहे असं हास्यास्पद उत्तर जे आहे ते DCP विवेक पाटील यांनी दिलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहराचं पासिंग MH14 आहे, मात्र मग अशा वेळी MH14 वगळता MH12 असेल, MH11 असेल, MH13 असेल असे जे विविध पासिंगचे वाहनं आहेत ती जर शहरातनं आपल्या प्रवास करत असतील, वाहतूक करत असतील आणि त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालं तर मग त्यावेळेला सुद्धा आपलं वाहतूक विभाग जे आहे ते अशा प्रकारचाच नियम त्यांना लावणार आहे का की बाबा MH14ची ही गाडी नाही आहे आणि वेगळ्या पासिंगची गाडी आहे, तर त्या ठिकाणच्याच अधिकाऱ्यांनी त्या त्यांच्याच संबंधित विभागानं त्या गाडीवरती कारवाई करावी असंच नियम जे आहे तो पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस जे आहेत ते सर्वांना लावणार आहेत का आणि त्यांना सुद्धा असंच अभय देणार आहेत का? हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। खरं तर आत्ता आपण बघतो की राज्यात जेवढेही मंत्री आहेत त्या मंत्र्याच्या गाडीवरती एकही आपल्याला दिवा दिसत नाही, त्यांना सुद्धा दिवा वापरण्याची परवानगी नाही आहे। मग अशा वेळी एक कंत्राटी अधिकारी दिवा कसा काय वापरू शकतो हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती कारवाई करायला हे महानगरपालिका असेल, पोलीस असेल ते या ठिकाणी का घाबरत आहेत? कारण जे ओमप्रकाश भैवाल आहेत त्यांच्यावरती कुणाचं तरी वरदहस्त आहे असं म्हटलं जातं, मग तो वरदहस्त नेमका कुणाचा आहे हा खरा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला आहे। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।